हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात, आजच्या दिवसाची सुरुवात क्लिनिंगपासून स्टार्ट झाली. सो सॅटर्डे संडे माझा हाच शेड्यूल असतो की काहीतरी क्लीन करावं, घर काहीतरी नीट करावं, जे वस्तू मेस झालेली आहे ती जागच्या जागी ठेवावी. सो आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये खूप सारी डस्ट असते. सो त्याच्यामुळे डेली बेसिसवर तर नाही होत, वीकली बेसिसवर फॅन क्लीन करते, थोडंसं भिंतीवरती असं जाळे पकडतात ते क्लीन करत असते. कालच्या दिवशी मी बेडरूम केलेला आणि किचन केलेला. सो म्हटलं आज हॉल करते आणि तुमच्याजवळ पण शेअर करेल. सो हे जे फोटो फ्रेम्स वगैरे आहेत ते पण क्लीन करून घेते, कारण का त्याच्यावर डस्ट बसून जाते. एवढा पण मेहनतीने एवढं आपल्या मेमोरीज तिथे लावत असतो, पण त्याच्यावर डस्ट बसली की त्या फ्रेमचा, त्या मेमोरीचा काहीच व्हॅल्यू होत नाही. त्यामुळे मी डेली बेसिसवर ते क्लीन करत असते, डेली बेसिसवर अगदी. आणि लॅपटॉप तर तुम्हाला माहिती आहे आमचा यूज होतो डेली, सो त्याला पण क्लीन करून घेते डेली बेसिसवर. आणि कसं होतं, काही गोष्टी असतात त्या आपल्याला दररोज क्लीन करता येत नाहीत. जसं की फॅन दररोज क्लीन नाही करता येत, जाळे दररोज नाही काढता येत, स्लायडिंगच्या विंडो असतात त्या पण दररोज क्लीन नाही करता येत. ते आपल्याला वीकली बेसिसवर नाही तर मंथली बेसिसवर करावं लागतं. मी सगळं वीकली बेसिसवर करते, कारण का मंथली बेसिसवर करायला गेल्यानं ते खूप सारी घाण होते आणि खूप सारी डस्ट जमा होते. तुम्ही बघताय केवढी सारी होती. हे फक्त मी वीकमध्ये करत होती. लास्ट वीकमध्येच हे दीपकनी क्लीन केलेलं. सो मी हे ना कॉलिननी सगळं ज्या स्लायडिंग्स आहेत त्या क्लीन करून घेते, कारण का कसं होतं, आपण सरकवतो त्या, पिल्लू कधी कधी हात लावते त्याला, त्याच्यावर डस्ट असते, ते हात तोंडात घालते ती, त्याच्यामुळे पटकन हे सगळं क्लीन करून घेते. पिल्लू आता उठलेली त्याच्यामुळे मी बघायला गेलेली. सो दीपक तिला बघत होता तोपर्यंत मी हे ग्लास वगैरे, तिथे छोटासा फोन आहे तो पण क्लीन करून घेतला, कारण का ज्याच्यावर डस्ट बसते ना ते क्लीन टाईम टू टाईम झालं ना तर जास्त मेस पण नव्हतं आणि जास्त घाण पण नव्हतं. डोअर पण मी सगळे क्लीन करून घेतले, टॉयलेटचे, बाथरूमचे, बेडरूमचे सगळे जे डोअर्स होते ते सगळे क्लीन करून घेतले, कारण का डोअरवर पण खूप सारी डस्ट बसते. त्याच्यामुळे मी सगळं ज्या गोष्टीवर डस्ट बसते ना त्या वस्तू वीकली बेसिसवर क्लीन करते, जेणेकरून मंथली आपण करायला गेलो ना किंवा काय फेस्टिवल आलं आणि आपण करायला गेलो ना की तो कामाचा लोड असतो ना तो खूप पडतो. आणि पिल्लू असल्या कारणाने मला असा लोड नको होता. सो मी ठरवलेलं वीकली बेसिसवरच सगळं क्लीन करेल. ते झाल्यानंतर तुम्ही बघताय जे स्लायडिंग्स विंडो असतात त्याच्या खालचं जे मला काय बोलतात एक्झॅक्टली मला माहीत नाही आहे. सो ते पेंटचे ब्रश असतात ना त्याच्याने मी क्लीन करते. तर तुम्ही बघता एवढी सारी डस्ट नाही आहे, कारण का मी आहे ते एका आठवड्याने बेडरूमची विंडो, एका आठवड्याने किचन आणि हॉल असं अल्टरनेट करत असते, त्याच्यामुळे क्लीन आहे. तरी पण थोडीफार डस्ट जमलेली, जास्त होण्यापेक्षा जेवढं कमी आहे ह्याच्यामध्ये केलं की एकदम जास्त जेव्हा घाण होते तेव्हा आपण क्लीन करायला गेलो ना की आपण त्या गोष्टीमध्ये थकून जातो. त्याच्यामुळे जेव्हा थोडीशी केवढी तुम्ही बघा पहिली डस्ट आहे ती एवढंसं, आणि जर मी मंथली बेसिसवर करायला गेली असते तर किती सारी डस्ट निघाली असती. सो त्याच्यामुळे मी वीकली बेसिसवर, दीपकला सुट्टी असते तेव्हा क्लिनिंगचं जे काम आहे ते करत असते. आणि माझं साईड बाय साईड जे क्लिनिंगचं, डस्टिंगचं काम होतं ते झालेलं. पिल्लू उरलेलं आणि पिल्लू बघा काय करते, तिला एक टेक्निक भेटली, आपण असं केलं तर पाठी उलटं जातो, ते ती काय करते बघा. म्हणजे ना ती कशी आहे, एक गोष्ट तिच्या माइंडमध्ये सेट झाली ना की असं केल्याने असं होतं की आहे ना, मग ती सारखं ना तेच करत राहील, अगदी ते दमेपर्यंत, अगदी त्या वस्तूला कंटाळेपर्यंत, अगदी त्या मुवमेंटला कंटाळेपर्यंत ती तेच गोष्ट रिपीट करत राहते. आणि तिचं हेच चालू होतं, आज दिवसभर तिचं हेच चालू होतं. वॉकरवर बसवली ना की सरळ नाही यायची, उलटी जायची ती. म्हणजे भरपूर वेळ तसंच केलं तिने आज दिवसभर, म्हणजे होल डे तिने तेच केलेलं. वॉकरवर बसवली की ती उलटी जायची. आणि मला आता करायचं होतं सोफ्याची बेडशीट चेंज करायची होती, दोन्ही पण. मी सोफा बेडशीट आहे ना ती आठवड्यातनं 2दा तरी किमान चेंज करते, कारण का डस्ट खूप बसते, पिल्लू त्याच्यावर उभी असते, पिल्लूचे हात तोंडात घालते, कुकीचे केस असतात, जरी गळले नाही तरी पण 1-2 केस उडतातच कुठे ना कुठे. त्याच्यामुळे मला बेडशीट आहे ती चेंज करावं लागते. आपण पाय ठेवून बसतो, पिल्लू तिथे हे करते, त्याच्यामुळे मी वीकमध्ये 2दा चेंज करते. बघायला गेलं तर वेडनेसडे किंवा थर्सडे मी चेंज करतेच, आणि एक सॅटर्डे किंवा संडे असं मी चेंज करतेच, कारण का दीपकला जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा मी होल काम काढते. म्हणजे अगदी मला जे माइंडमध्ये सेट करून ठेवते की मला दीपकला सुट्टी असते तेव्हा हे काम करायचं आहे, आणि ते मी करूनच राहते. सो मी आता ह्या बेडशीट चेंज करते, दोन्ही पण चेंज करते. समोरची आहे तिथे कुकी बसते आणि इकडे इथे आम्ही बसतो. सो कुकी बघताय, कुकीचं आमचं हेच असतं, सकाळी विंडो ओपन केली की कोण कुठे काय करते हेच चालू असतं तिचं.
आणि इथे आमच्याकडे पाणी जाणार होतं, सो त्याच्यामुळे मी पहिली आंघोळ केली, चहा ठेवली आम्हाला आणि जे पाणी मला लागणार होतं ते भरून ठेवलं. भांडी होती ती लावली. किचन सगळं मेस पडलेला, म्हणजे रात्रीचं जे सामान असतं आपलं भांडी लावणं, हे करणं ते करणं, ते तसंच होतं. ते लावून घेतलं पहिलं, कारण का भांडी जर किचनमधली आपण धुतलेली रात्रीची लावली ना की किचन तेवढा रिकामा होतं आणि तेवढी स्पेस भेटते. सो भांडी वगैरे लावून घेते, चहा वगैरे करेल. दीपक गेलेला आंघोळ करायला, तोपर्यंत म्हटलं चहा ठेवून देईल, कारण का पाणी जेव्हा जातं ना तेव्हा घरची कामं पटपट होतात. त्याच्यामुळे सगळं जे करणं लवकर भाग होतं. आणि मेन म्हणजे पाणी जे लागतं ते आपल्याला भरून ठेवायचं असतं. सो ते पियायचं पाणी आम्हाला थोडंसंच लागणार होतं, एवढं नाही लागत. फक्त बाथरूममध्ये जे आपण यूज करतो ते पाणी जास्त लागतं, कारण का पिल्लू आहे घरी, कुकी आहे, त्याच्यामुळे पाणी लागतं. सो पाणी भरून घेतलं, कारण का मी जास्त करून जेवणासाठी आहे ना प्युरिटचं पाणीच यूज करते. त्याच्यामुळे जास्त एवढा काय प्रॉब्लेम होत नाही. आणि प्युरिटमध्ये आमच्या 6 लिटर पाणी स्टोअर होतं, त्याच्यामुळे तेवढं इनफ होऊन जातं. बॉटल्स भरलेल्या असतात, पिल्लूचं पाणी भरलेलं असतं, आमचं पाणी भरलेलं असतं, तेवढं म्हणून काय एवढं होत नाही. आणि पाणी जाणार होतं म्हणून म्हटलं राईस लावून घेते, कारण का राईस धुवायला आपल्याला 3-4 वेळा पाणी लागतं. सो पहिला राईस लावून घेतला. आज बनणार होतं घरी चिकन, कारण का खूप दिवस झाले मला चिकन खायची इच्छा होती, त्यामुळे मी दीपकला म्हटलं चिकन घेऊन ये. सो चिकन करायचं होतं. सो किचन माझं आवरून झालं. आता पटकन चहा पिऊ आम्ही आणि मग नंतर बाकीची कामं करू. बेडशीट वगैरे मी मगाशीच चेंज केलेली, तुम्हाला बोलली, टाईम भेटला तसं करून घेतलं. आणि पिल्लू आता टाळ्या वाजवायला नवीन शिकले, हात एकदम स्ट्रेट करायच्या आणि टाळ्या वाजवायच्या. तर आज दिवसभर तिचं तेच चालू होतं, टाळ्या वाजवणं, स्ट्रेट हात करून आणि वॉकरला उलटं फिरणं. ह्या 2 गोष्टी तिने आज दिवसभरात ॲडॉप्ट केलेल्या. तर दिवसभर आमची पिल्लू आज तेच चालू ठेवणार आहे, तेच करत बसणार आहे टाळ्या. आणि मी तिला बोलते ये बिस्किट खायला, नाही, तिने दूध बिस्किट पण नाही खाल्लं, काहीच खाल्लं नाही. त्याच्यामुळे मग मी नंतर तिला बघू काहीतरी देऊ असं म्हटलं. तर बघूया पुढे काय देते मी. आणि हल्ली ती सोफ्यावर स्वतःहून चढायला लागली आहे. पाय पुरत नाही तरी कसा पण टाकायचं आणि चढायचं. आणि चिकनची प्रिपरेशन करत होती, वाटण करून ठेवत होती. मी जे वाटण आहे ना ते आठवड्याभराचं एकदाच करून ठेवते, जेणेकरून नंतर जी ग्रेव्हीची भाजी, मसाल्याची भाजी आपण करायला जाऊ ना तेव्हा वाटण आपल्याला डबल टिबल करायला नाही लागत. त्याच्यामुळे मी जेव्हा करायचं असेल तेव्हा एकदाच करून ठेवते. सो इथे मी वाटणामध्ये कांदा घेते, खोबरं घेते, लसूण, अद्रक, जिरं, धणे पावडर, गरम मसाला, थोडंसं मीठ आणि कोथिंबीर, एवढा सगळ्याचा मसाला मी वाटण करून ठेवते, जेणेकरून मला आठवडाभर जरा पण टेन्शन येत नाही. ग्रेव्हीची भाजी करायचं, फ्रीजमधून वाटण करायचं आणि करायचं, एवढंच काम राहतं. सो त्याच्यामुळे ते पटकन होऊन जातं. सो अशा प्रकारे माझं वाटण आहे ते तयार होईल आणि आठवड्याभराचं टेन्शन आहे ते सॉर्ट. आणि अद्रक लसूणची पेस्ट पण मी अशीच करून ठेवते, आठवड्याभराची करून ठेवते, जेणेकरून मला आठवडाभर जरा पण टेन्शन नाही राहत. लसूण साफ करा, त्याला कापा, त्याला खलबत्त्यामध्ये हे करा, ते नाहीच राहत. पेस्ट करून ठेवली की टेन्शन नाही. फक्त पिल्लूसाठी मला करावं लागतं. आणि आता खोबरं आहे ते भाजून घेईल. गॅस बंद केला आहे मी, कारण का तवा आहे तो खूप तापलेला. खोबरं आहे ते आपलं शिजून जातं पटकन, त्याच्यामुळे म्हणजे थोडंसं ब्राउनिश होऊन जातं, त्याच्यामुळे खोबऱ्याला एवढा वेळ नाही लागत. अशा प्रकारे जे आहे ते मी वाटण आहे ते तयार करते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं वाटण करतात. आणि आता पिल्लू आमची उठलेली, सो तिला मी सॅलेक्स देत होती. तुम्हाला सांगते तिला रेडीमेड सॅलेक्स जरा पण ना तेव्हा ती उलटीसारखं करत होती, म्हणजे तिला उलटीसारखं होत होतं. मे बी तिला ती सवय नाही आहे, कारण का मी लहानापासून पिल्लूला जास्त करून बाहेरचं दिलं आहे पण तिने खाल्लं नाही आहे. कधीतरी वाटतं की बाहेरचं थोडं तरी तिने खावं, म्हणजे मला थोडंसं कधीतरी टाईम भेटेल, कधी कंटाळा येतो, कधी काय होतं त्याच्यामुळे. पण ती बाहेरचं सॅलेक्स जरा पण खात नाही. नंतर मग मी हे आमचं जे सॅलेक्स आहे ते कुकी खाऊन टाकते, ती नाही खात. कुकीला लहान होती कुकी तेव्हा आम्ही तिला सॅलेक्स दिलेलं. सो कुकीने ते खाल्लं. आणि मग नंतर पिल्लूला नाचणीचं सत्व भरवलं. पिल्लू आमची अशी आहे की बाहेरची गोष्ट फक्त नाचणीचं सत्व तेवढंच खाते, बाकीचं त्या गोष्टी ती अजिबात खात नाही. तिला का आवडत नाही बाहेरचं, डोंट नो. सो आता मला आणि चिकन करता मला ऑलमोस्ट 3 वाजून गेलेले. हे काम कर, ते काम कर. आता मिक्सर होते तोपर्यंत काय करू काय नको असं झालेलं मला. तोपर्यंत मी किचनचा जेवढा मेस होता ना तो पटपट आवरून घेतला साईड बाय साईड, कारण का तेवढं जे काम आहे ना ते माझं वाचेल. त्याच्यामुळे मी पटकन ते ग्राइंड होईपर्यंत फक्त तिथं उभंच राहणं होतं बस, त्याच्यामुळे पटकन हे करून घेतलं. मिक्सर तिथेच ठेवला. दीपकची ऑर्डर आली की पियू लस्सी कर. सो मिक्सर रॅप करून ठेवलेली वायर. नंतर तो बोला लस्सी कर, मग तिथेच ठेवून दिलं. अशा प्रकारे जे माझं वाटण आहे ते आता तयार आहे. आता आठवड्याभराचं टेन्शन अजिबात नाही आहे. सो आता मी इथे लस्सी केली आहे
लस्सी फक्त मी त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकते, दही आणि थोडंसं दूध आणि साखर, बस, बाकी काही नाही टाकत. आणि हे ते पिल्लूला पण मी आता देईल. दीपकला मी लस्सी एकदा दिलेली ना करून, तर तो आता मला नेहमी तेच बोलतो, लस्सी कर लस्सी कर लस्सी कर. सो पिल्लूला पण मी देते. आणि लस्सी जरा आपण पिली ना घरच्या घरी की जरा बरं वाटतं. आणि चिकन आहे ते चपात्या वगैरे झालेलं, बाकीचं सगळीची प्रोसेस झालेली. आता चिकन फक्त मॅग्नेशन करून ठेवायचं. त्याच्यात मी चिकनमध्ये ना बटाटा टाकते आता हल्ली, कारण का ती टेस्ट आहे ना ती वेगळी येते. सो याच्यासाठी मी मसाले टाकले आपले घरचे थोडे आणि हळद टाकली जराशी भरपूर. आणि आता त्याच्यामध्ये दही, अद्रक लसूणची पेस्ट टाकेल आणि त्याला मॅग्नेशन व्हायला ठेवून देईल, जेणेकरून जे दही आहे ना त्याच्यात चांगलं मुरेल त्याच्या. आणि असं जर चिकन केलं ना ते लवकर शिजतं पण, आणि जे चिकन असतं ना ते एकदम सॉफ्ट होतं. तर तुम्ही पण कधीतरी असं चिकन आहे ना ते ट्राय करा, अगदी टेस्टी लागतं. दही लावून ठेवलं ना की चांगलं लागतं. आणि अद्रक लसूणची पेस्ट मी करून ठेवलेली, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आणि दीपक खाली गेलेला, सो नारळ पाणी आणलेलं, कारण का पिल्लू आमचे पाणी पित नाही, तुम्हाला तर माहिती आहे. सो नारळ पाणी काढले आता. नारळ ह्या टाईमला पाणी कमी आलं, नाही तर हा पुरा जो छोटा पातेला आहे ना ते पुरं भरून जातं. आणि आता आम्ही पटकन पाणी पिऊन घेऊया, थोडंसं रिफ्रेश होईल. बघा तुम्ही मला सांगते, मी लस्सी पिली, लस्सी पिलं, पाणी पिलं, कारण का जेवण खूप लेट झालेलं आहे, त्याच्यामुळे काही ना काहीतरी हवे होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं पिल्लूला पाणी आण, म्हणजे आपलं पण पाणी ते पिणं होईल. सो पिल्लूला मी छोट्याशा वाटीत घेते आणि तिला जेवढं पाणी दिलं ना तेवढं, फक्त एक घोट आपला असतो ना तेवढंच फक्त तिने सोडून दिलं, बाकीचं सगळं पाणी पिलं तिने. ती नॉर्मल जे पाणी असतं ना ते पित नाही, पण तिला तुम्ही नारळाचं पाणी दिलं ना ती अगदी आवडीने पिते. तर बघताय कशी पिते, अगदी नीट बसून पिते ती, नाही तर तिला पाणी पाजलं ना तर इकडे जा तिकडे जा. आणि आता मी व्हिडिओ करते तर माझ्याकडे बघते ती, तिला दीपक भरवते. दीपक आहे ना, तुम्हाला मी खरं सांगते, दीपकची मला ना खूप सारी हेल्प होते. म्हणजे मी त्याला कधी बोलून नाही दाखवत, कधी भांडणं पण होतात आमची, पण तो भरपूर सारी अशी कामं असतात ना छोटी घरची तो करतो, तिला भरवतो कधी त्याची झोप नाही होत तरी तो तिला सांभाळतो. म्हणजे भरपूर सारी मला दीपकची हेल्प होते. असं नाही आहे की तो काय करत नाही, तो भरपूर, असं बोलायला गेलं तो भरपूर घरात कामं करतो, भरपूर. म्हणजे तुम्हाला मी सांगते, प्लेट उचलण्यापासून तो काम करतो. जरी माझी प्लेट ठेवलेली असेल तरी तो उचलतो, बॉटल्स भरतो. असं नाही आहे की त्याचं काम नाही आहे, तो नाही करत. तो सगळी, म्हणजे त्याला समोर जे दिसतं आहे ना तो करतो, त्याच्याने जे शक्य आहे ना तर तेवढं तो करतो कामं. इवन पिल्लूचं पण बघाल ना, तो पिल्लूचं सगळं काही करतो, तो त्याला जेवढं येतं पिल्लूचं तेवढं तो करतो. जर नाही येत असेल तर तो डिरेक्टली सांगतो की तू कर, मला ते नाही जमणार, नाही तर तू मला दाखव, मी करतो, असं आहे त्याचं. सो आता इथे चिकन करायला घेतलं आहे. सो मी कसं करते ते बघा, अर्धीच प्रोसेस दाखवली, कारण की पिल्लू मला तिथून आवाज देत होती सारखी, त्याच्यामुळे मला सारखं जाणं तिथे भाग होतं. कारण का दीपककडे ती जास्त वेळ राहत नव्हती, खूप टाईम तिने मला बघितलं ना की ती रडायलाच लागायची, त्याच्यामुळे मला सारखं जावं लागायचं. सो मी ते तेल घेतलं, तेलामध्ये कांदा टाकला आणि जे चिकनला मी दही वगैरे लावून ठेवलेलं ना ते हे कांद्यामध्ये ॲड करेल आणि थोडंसं त्याला तसंच शिजवून देईल झाकण लावून. त्याला जे पाणी सुटेल दह्याला, चिकनला, त्याच्यामध्ये जे ते चिकन आहे ते पटकन शिजून निघतं आणि सॉफ्ट होतं. तर तुम्ही पण कधीतरी असं ट्राय करा चिकन. आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकली कांद्यामध्ये आणि आता ते चिकन आहे ते टाकून. सो चिकन टाकून घेतलं सगळं आणि त्याच्यानंतर थोडीशी त्याला वाफ दिली. चांगलं शिजतं असं पण. तुम्ही पण असं नक्की ट्राय करा चिकन. मी ॲक्च्युअलमध्ये करणार होती वेगळं, कारण का माझ्या माइंडमध्ये थोडंसं वेगळं होतं, पण नंतर खूप टाईम झाला, म्हटलं तर ते कधीतरी परत ट्राय करेल. आणि आता मी काय करते, चिकन शिजल्यानंतर ना मी वरतून असं वाटण टाकते, जे केलेलं ना ते वाटण टाकते. मग त्याच्यामध्ये सगळे जे आपले मसाले असतात घरचे ते टाकलं, लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, परत गरम मसाला आणि आपला चिकन मसाला टाकला, भरपूर सारा चिकन मसाला टाकला. आता पहिले हे वाटण आहे ते एकत्र करून घेईल आणि सगळे जे आपले घरचे मसाले आहेत ते ॲड करेल. आणि आपल्याला आधी पाणी नाही टाकायचं, सगळे मसाले झाल्यानंतर पाणी नाही टाकायचं, नंतर पाणी टाकायचं. म्हणजे तुम्हाला मी सांगते, थोडंसं ते वाटण शिजलं ना की आपल्याला कळतं, तेल सुटतं त्या वाटणाला, त्याच्यानंतरच सगळे मसाले टाकायचे. नाहीतर मग ते वाटण आहे ना शिजलं नाही ना की त्याला पाणी सुटतं आणि टेस्टला पण कसं तरी असं वेगळं कच्चं लागतं. त्याच्यामुळे जेव्हा तेल सुटेल ना तेव्हाच त्याच टायमिंगला तुम्ही आहे ना मसाले टाका, जेणेकरून ते चांगले होतील. सो आता तुम्ही बघता मी मसाले वगैरे ॲड करेल. मला ती प्रोसेस दाखवता आली नाही, तुम्हाला बोलली ना मी की पिल्लू मला सारखी आवाज होती ते त्याच्यामुळे. आणि जवळून पण शूट करता आलं नाही, केलेलं पण ते
कॅमेरा ऑन केला नव्हता, त्याच्यामुळे ते मिस आउट झालं. सो आणि मी इथे कसुरी मेथी हातावर जरा हे करून टाकली, कारण का टेस्टला थोडंसं वेगळं आणि फ्लेवर येतो. आणि ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं. आता माझं जे चिकन आहे ते रेडी आहे. जसं पाणी हवे आपल्याला, जशी कन्सिस्टन्सी असेल हवे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. मला 2 टायमाचं करायचं होतं, त्याच्यामुळे मी त्याप्रकारे कन्सिस्टन्सी ठेवली. आणि त्याच्यामुळं आणि कसं होतं 2 टाईमचं केलं ना की मला आज रात्री थोडासा रिलॅक्स होता, कारण का सकाळभरात खूप सारी कामं केली. त्याच्यामुळे मला 2 टाईमचं जेवण करायचं होतं. आणि संध्याकाळी आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं, थोडंसं DIYला जायचं होतं, मला थोड्याशा काही गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हणजे असं प्लांट्स घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे. आणि माझं चिकन शिजेपर्यंत मी आलेली, इथे जराशी कंबर टेकवली, मी आली आणि पिल्लूची मस्ती आहे ती सुरू झाली. पिल्लू आमची ना अशीच आहे, जरा मी आली ना की तिची मस्ती सुरूच होते. आता ती ना म्हणजे बसायला जरा पण नाही मागत, नुसती उभी उभी, म्हणजे पाय तिचे कसे दुखत नाहीत ना मला हेच कळत नाही. लिटरली मी एवढ्या वेळ किचनमध्ये बसले की माझे पाय दुखतात, ते हिचे पाय कसे दुखत नाही मला तेच नाही कळत. सो तिची ती मस्ती चालूच आहे. तिचं जेवण वगैरे झालेलं सगळं, म्हणजे तिला दिलेलं भरवलेलं. तुम्हाला तर बोलली मी ती कमी खायला लागले. रात्रीची प्रॉपर खाते, पण दिवसात ती जरा पण म्हणजे खात नाही, नाटक करते. आणि तिला झोपवलेली मी आंघोळ वगैरे घालून. बघितलं दोघं कसे झोपले, कुकी, पिल्लू आणि दीपक मस्तपैकी झोपले. आणि आपल्या लेडीज लोकांचं कितीही काय झालं तरी सकाळी उठून दुपारी उठून आपल्याला काम करणंच आहे. आता ॲज युजल झाडू आपल्या हातात आणि लागा कचरा काढायला, अशी गोष्ट झाली. दोघं झोपलेले, त्याच्यामुळे म्हटलं पटकन कचरा वगैरे काढून देते. ती उठली की मला काहीच करता येणार नाही. सो आता कचरा काढा, कामं करा आणि गप्प बसा, असं आहे. सो आता मला एवढा कचरा काढायचा आहे, सगळं जागच्या जागी ठेवून दिलेले मी ऑलरेडी, फक्त मला आता कचरा काढायचा या सगळ्या रूमचा. सो कचरा वगैरे झाला, लादी वगैरे पुसली. आता मी आम्हाला ठेवलेली चहा दीपकला उठवायची होती, तिची बॉटल पण क्लीन करायची होती, केली नव्हती मी. आणि पाणी तुम्हाला बोलली ना सगळं भरून ठेवलं, पण पाणी काही गेलं नव्हतं. चिकन वगैरे केलं. आणि हां, हे जे ग्लास आहेत ते लस्सीचे आहेत. आणि संध्याकाळी दिवा वगैरे लावला, सगळं झालं. आणि आम्हाला जायचं होतं खाली, त्याच्यामुळे मी पटपट सगळं आवरून घेतलं. मनी प्लांटचं मी जरासं रूट्स आणते, त्याला थोडंसं म्हटलं घरात लावेल, जरा 2-3 ठिकाणी मला मनी प्लांट्स लावायचे आहेत. फेक प्लांट्स माझ्याकडे आहेत, म्हणजे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत, पण म्हटलं जरासे ओरिजिनल, कारण का तुम्हाला तर बोलली पिल्लूचं जे मिल्क पावडरचा टीन आहे तो जरासा मला डेकोरेशन पेंट वगैरे करायचं, आणि त्याच्यात मी मनी प्लांट लावेल आणि घरी ठेवेल. सो ह्यांना मी रूट्स आणते. सो ह्याचं पाणी आहे ना, तुम्ही जर असं करत असाल ना तर 3-4 दिवसांनी पाणी चेंज करा त्याचं, आणि त्याच्याने रूट्स आहेत ना ते लवकर येतात. बघता किती सारी घाण, म्हणजे डस्ट, अक्षरशः डस्ट जमा होते आमच्या घरात. सो आता याचं पाणी चेंज करायला हे मी ग्लासात केलं आहे. बॉटल्स वगैरे होती, पण ते दिसायला चांगलं नव्हतं दिसत. जरा ग्लासात ठेवलं तर ते जरा दिसायला पण चांगलं दिसत. सो असे काही ते प्लांट्स आहेत, त्याची पानं आहेत, ती मी अरेंज करून ठेवते. आणि आता ह्याला रूट्स किती दिवसांनी येतील मी बघते. आणि धुतल्यानंतर किती ते फ्रेश वाटतात बघा, जशी काही त्यांची आंघोळच झाली. सो असं काहीतरी मी केलं आहे. आता बघूया ह्याला रूट्स कधी येतात. मी देवाच्या बाजूला ठेवून दिले. आणि आता करायचं होतं मला जेवण. जायच्या आधी मी ठरवूनच ठेवलं की सगळं जेवण करून जाईल. आता मी पिल्लूला करते ती मूगडाळ आणि राईसची खिचडी. तुम्हाला मी सांगते, तुम्ही जर पालेभाज्या आणत असाल आणि तुम्हाला आज नसेल करायचं, 2-3 दिवसांनी करायचं असेल, तर तुम्ही आहे ना असं ज्या रुमाला साफ करून अगदी नीट असं रुमालात बांधून ठेवा. अगदी हिरवी गार राहते, पाणी नाही सुटत, खराब नाही होत, काहीच होत नाही. आठवडाभर भाजी आहे ना ती अशी अगदी फ्रेश राहते. सो तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्ही इन्स्टंट करा आणि अशीच तुम्ही ठेवली ना की ती एकदम फ्रेश नाही राहत, अशी त्याची पानं मरगळल्यासारखी होतात. त्याच्यामुळे अशी कापडामध्ये रॅप करून ठेवली ना की अगदी चांगली आणि व्यवस्थित राहतात. तर तुम्ही नक्की ही टिप आहे ना ती आजमावा. आणि आता मी त्यातले 4 पानं काढले. पिल्लूला थोडंसं वेगळी टेस्ट, आज तिला फक्त पालक द्यायची होती मला. सो आता पालक तिला मी थोडीशी कट करेल आणि आपली नॉर्मल खिचडी असेल तशी करेल. आणि आम्ही आता निघालेलो, तर पिल्लू आमची बघा कशी नाटक करते. बोल या बोल ना, कशी बोललीस तू आता मस्तपैकी, बोल. असं नाही करायचं. बाई काम गेले माझे. या
नाटकी पिल्लू बघितली आमची आणि आम्ही आता निघालेलो खाली. सो कुकीला पण यायचं होतं. कुकी पण हल्ली आमच्या पाठी लागायला लागले. सो तिला बाहेर थोडा राऊंड मारवला, तिची शी आणि शू झाली. मग तिला बिल्डिंगमध्ये राऊंड मारला आणि मग तिला घरी सोडून आलो आम्ही, कारण का तिचं पण म्हणणं होतं की मला पण नाही, तर तिला कशी बसवून नेणार बरं. सो आता आम्ही चाललो, आता DIYला चाललो आहे. तुम्हाला तर बोललेली मी, सगळं घरातलं आवरलं आणि निघालेलो. आणि घरी आल्यानंतर कुकीला आणलेला बॉल, कारण का तिची पण अपेक्षा असते की बाहेर काहीतरी गेलो की मला पण काहीतरी आणा. सो त्याच्यामुळे तिला पण आम्ही बॉल आणलेला आणि ती चांगल्या प्रकारे खेळते बॉलसोबत. तर पिल्लू तिला बघून बघा कशी हसत होती. म्हणजे तिला कुकीने जम्प केली किंवा काय आलं नाही की तिला जाम हसू येतं. क्लॅप क्लॅप करा, क्लॅप 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 क्लॅप. ती खाते पिल्लू, तू खाल्लंस ना. आता कसं करायचं? काढ खाल्लं. ये चल. आणि जाताना मी हे करून गेलेले, तुम्हाला दाखवलेलं दाल पालक बोलू शकता तुम्ही, दाल राईस पालक ते करून गेलेली. सो आता तिला भरवायचं काम होतं. सो तिच्या प्लेटमध्ये सगळं काढून घेतलं. आता पाणी घेते तिला. मी तिला मोस्टली करून असं असेल ना तर चांदीचं जे असतं ना त्याच्यातच देते, कारण का ते चांगलं आरोग्यासाठी. सो आता पटकन तिला भरवून गेल. आणि हे जे आम्ही फरसाण भेळ आणली ना, ती तुम्हाला सांगते 70 रुपये एवढीशीच होती, एकदम थोडीशी, आणि 70 रुपये होती. आजी आजोबा एक बसलेले, म्हटलं बरेच दिवस कोण त्यांच्याकडनं घेत नाही, सगळं तसं असतं तर घेऊन बघा. आणि घ्यायला गेलं तर 70 रुपये होती ती एवढीशी भेळ. आणि आमचं पण जेवण वगैरे झालेलं. सो जो किचन आहे तो सगळं आवरून घेत होती, कारण का आता सगळं आवरून झोपायचं होतं, त्याच्यामुळे पटपट सगळं आवरून घेते. भांडी वगैरे धुवायची, किचन वगैरे करायचं. आणि पिल्लू आणि पिल्लूचे बाबा आहेत ते खेळत होते. सो आजचा ब्लॉग माझा असा काहीतरी दिवस गेला माझा. सो आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि इथे बघा पिल्लू आणि पिल्लूचे बाबा खेळत आहे. तर पिल्लू म्हणजे कुकीला वाटलं की दी आहे तो पिल्लूला मारतोय. सो ती दीपकवर गुरगुरत होती, म्हणजे भुकत होती पिल्लूला, ती प्रोटेक्ट करत होती. सो अशी काहीतरी आमची कुकी आहे. ती कधी कधी चांगलं वागते, कधी कधी खूप खूप दृष्ट वागते. आणि चला तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.